पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. प्रकरणाचं नाव पर्दाफाश. मिसेस मुखर्जींच्या डोक्यावर छडी मारली म्हणे बाजारात. का म्हणे तर तिच्या डोक्यावरचा बुरखा सरकला होता म्हणून. सीसीच्या मैत्रिणींनी सनसनाटी बातमी पुरवली. खदरात पोचल्या पोचल्या डॉक्टर शम्सच्या निरोप्यानी बुरखा महात्म्याचा पहिला डोस पाजला होताच. पण भारतातून निघताना त्या बुरख्यातला बू देखील कोणी ऐकवला नव्हता आणि त्यामुळे त्या तयारीनिशी आम्ही काही गेलो नव्हतो. गेल्या गेल्या बुरखा विकत घेऊन तोंड झाकावं तर हलाखीचं पितळ उघडं पडलं होतं. मग सुरुवातीचे काही दिवस रोज नव्या नर्सकडून अबाया मागून घेतला आणि निभावून नेलं. पण डॉक्टर पाध्यांकडून पैसे घेतल्या घेतल्या त्या उसन्या पैशांनी पहिली खरेदी केली ती काळ्या कापडाची. मान आणि डोळे मोडून हात शिलाई केली आणि मान, डोकं आणि अंग झाकणारा अबा उर्फ अबाया म्हणजेच बुरखा पूर्ण केला. मग ती काळी चंद्रकळा नेसून मी लाल चंद्रकळेच्या म्हणजे रेड क्रेसेंटच्या सेवेमध्ये रुजू झाले. खदरा गावातल्या बाकीचे सगळ्या नव्या नवलाईच्या इतर ठेचा इतक्या जबरदस्त होत्या की त्या बुरख्याचं बुरखे पण जाणवलंच नाही. आणि मन जागा होण्यापूर्वीच मी कट्टर अबायाधारी झाले. आणि पुढे तर घरात 3 छोट्या मुलांचं गोकुळ आणि हॉस्पिटलामध्ये 36 तास काम अशा धबडग्यात नीटनेटकेपणाचीच मनाला अडगळ वाटायला लागली. एक शुक्रवार सकाळ झोपायला आणि बाजारराट करायला मिळे. मग अंथरूण सोडता क्षणीच त्याच अवतारावर काळं चिलखत चढवलं की भर चौकात जायची तयारी होय. घरी आल्या आल्या ती कवच कुंडल फेडली की एका क्षणात कांदा, मेथी, कोथिंबीरीच्या ढिगात सूर मारायला मी मोकळी असे. फार भावला हो मला अबाया. शुक्रवारी सकाळी बाजाराच्या चौकात धर्माच्या शिपायांची बुरख्यावर सक्त पाळत असायची. अशा वेळी पूर्ण झाकल्या तोंडानी त्यांच्यासमोर निर्भयपणे उभं ठाकायला मला फार आवडायचं. माझ्या मैत्रिणींनी केलेलं अबायाचं अभया हे भारतीय बारसं त्यावेळी मला सार्थ वाटायचं. या अबायामुळे वाळवंटातून येणाऱ्या बेदू म्हणजे बेदुईन बायकांना मी अगदी आपलीशी वाटायची. शिवाय धर्माबद्दलच्या चौकशाही आपसुकच टळत असत. काही वर्षांनी ते बेदू खेड सोडून आम्ही मोठ्या सुसंस्कृत सुशिक्षित शहरातल्या हॉस्पिटलमध्ये कामाला आलो. तिथे तर घरंदाज, पडदानशीन हे समानार्थी शब्द आहेतच जणू. पूर्ण अबाया घातलेली म्हणजेच तालेवाराची लेक सून रस्ता ओलांडायला लागली की धावत्या गाड्या आदराने थपकून तिला वाट देतात. एरवी त्या गाड्या फक्त अपघात झाला तरच आणि ते सुद्धा अगदी नाईलाजाने थांबतात. एकदा गाडीतून जात होतो तेव्हा टायर पंक्चर झाला. यांची पाठ दुखत होती. जॅक लावायला वाकणं काही त्यांना जमेना. त्यामुळे अवगुंठित अशी मी जरा वाकले मात्र हा म्हणता गाड्या थांबल्या आणि टायर कधी बदलला गेला ते मला कळलंच नाही. हो, विमानाच्या रांगेत सुद्धा 5-6 किलो जादा वजन या ब्लॅक मॅजिकच्या सरामतीने सुटून जातं. इतकंच कशाला, सौदी घरंदाज बायका पूर्ण अबायाने मढून मजेत समुद्रात पोहून सुद्धा येतात. असं हे दीर्घपदरी बहुगुणी लेणं. सौदी बायका वयाच्या 35 पर्यंत अत्यंत सुडौल आणि कमनीय दिसतात. साधा काळाच अबाया असला तरी तोही एखाद्या रत्नखचित पायघोळ झग्यासारखा ऐटीत झुलवत सम्राज्ञीच्या तोऱ्यात चालतात. या अबायाचे प्रकार तरी किती. एक 10 रियालवाला, एक गाठीचा, फिलिपिनो अबाया, येमेनी बुरखा 7 पदरी. सुदानी बायका आतमध्ये फॅशनेबल झगा घालतात. त्यावर नऊवार साडी कुठेही न खोचता नुसती गोल 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 गुंडाळतात. डोक्यावरून गच्च पदर घेतात. आम्ही लहानपणी ठकी, ठमी वगैरे बावल्यांना अशीच साडी गुंडाळत होतो. हा झाला सुदान्यांचा बुरखा. सौदी अबाया अधिक रुबाबदार. त्यामध्ये अंगभर असतो जिलबाब नावाचा पायघोळ झगा. डोकं झाकतो तो हेजाब, नाक तोंड झाकणारा तो नकाब. असे तुकडे जोडून बांधून झाले की वर एक काळा शेला पांघरायचा. आता याला अरबीतही शेला असाच शब्दप्रयोग आहे. हळूहळू मला हसऱ्या चेहऱ्याची, सडपातळ चप्पळ नमशा, घारीच्या नजरेची ऐटबाज मुशाया, थिजल्या नेत्रांची आणि गात्रांची बलिमा,
बुरख्यात दडलेल्या असताना सुद्धा अगदी दुरून सुद्धा ओळखता यायला लागल्या. एकेकीच्या डोळ्यांचं वैशिष्ट्य आणि चालण्यातली ढब लक्षात आली. पण हॉस्पिटलला त्या बायका येतात तेव्हा कमीत कमी 4 तरी मुलं प्रत्येकी बरोबर असतात. मला आश्चर्य वाटतं, अदलाबदल कशी होत नाही? मुलांना आपली आई कशी बाई ओळखता येते? मिनरिया, या दत्तुरा, वासावरून ग डॉक्टरनी. आणि पाहिलं तर खरंच या सगळ्या एम्प्रेस पेंग्विन्स गप्पा मारत एकत्र चालत असताना भोवतालची इवली इवली नाकं सतत मातृगंध वेध घेत असतात. वाळवंटातली उंटाची पिल्ल सुद्धा आपल्या आईला अशीच ओळखतात. त्या वाळवंटातल्या खेड्यात आमच्या बरोबर एक तरुण जोडपं होतं. नुकतंच लग्न झालेलं. ही अंजू आणि दीपक. दोघंही देखणी, हसरी आणि अगदी मनमोकळी होती. त्यातून अंजू मराठी बोलणारी, मला ताई म्हणणारी. मग तर काय, मला ती फारच सुंदर वाटायची. एकदा काय झालं, दिवे लागणीनंतर संध्याकाळी जरा उशिराच मी हॉस्पिटलमधनं चालत घराकडे निघाले. आम्ही सगळे हॉस्पिटलच्या आवारातच राहत होतो. तर वाटेमध्ये अंधारातच अंजू भेटली. तीही संपूर्ण बुरख्यात होती. रस्त्यावरच्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात मला तिचा जो काही थोडासा चेहरा दिसला तेवढा छान दिसला आणि मी दाद दिली. काय छान दिसतेस ग. मोठ्या आवेगाने माझा हात पकडून अंजू म्हणाली, आज ना मला मूड आला म्हणून मी नटून थटून छान तयार झाले. पण दीपक घरी आलाच नाही. त्याचा फोन आला की अजून 3-4 मोठी ऑपरेशन्स आहेत आणि यायला मध्यरात्र तरी होईल. मग इतका वैताग आला ना की सरळ अबाया चढवला आणि घराबाहेर पडले. बघ ताई, आता तू भेटलीस, मला असं सजलेलं पाहिलंस आणि आपुलकीने छान म्हटलंस ना, त्यांनी माझं अगदी समाधान झालंय बाई. असं म्हणून माझ्या उत्तराची वाटही न पाहता अत्यंत आनंदाने अबाया फलकारत अंजू निघून सुद्धा गेली. तिच्या अंगावरचा तो अबाया हा माझ्या नजरेचा भ्रम होता की मनाचा खेळ होता, कोण जाणे. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना माझ्याही मनात अबायाचं खग्रास ग्रहण सुटलं आणि मनःचक्षूंपुढे अंजूचं सालंकृत रूप झळाळलं. त्या क्षणी तरी मलाही तिला नटलेलं पाहिल्याचं समाधान लाभलं होतं. आधुनिक सुखवस्तू अरबी बायका सुद्धा अबायाच्या आत अशाच नटून थटून असतात. सुधारक मुली बुरख्याड, तंग जीन्स आणि तोकडे टॉप सुद्धा घालतात. मुना नावाची एक मायक्रोबायोलॉजीची विद्यार्थिनी तर भर रस्त्यात चालता चालता लुक व्हॉट आय वॉन्ट टुडे असं म्हणत अगदी सहज हेजाबाच्या आतून कर्णफुलं हातात काढून दाखवायची. सवयीने माझी नजर त्या मुलींच्या वरली सोंगाला न भूलता त्यांचा दृष्टी दडलेला नखरा हेरायला लागली. गेर्ड नावाची एक डॅनिश नर्स होती आमच्या वॉर्डात. दुहेरी हाडापेराची ताडमाड आडदांड बाई. ती हट्टाने केस झाकत नसे, पण तिची अघोरी ताकद आणि गोरी कातडी यामुळे गावातली माणसं ते खपवून घेत. पण ती सुट्टीला ग्रीनलंडला गेली तेव्हा एस्किमोच्या वेशात डोक्यासकट सर्वांग झाकून बिनतक्रार वावरली. अगदी तोंड सुद्धा मफलर मध्ये दडवलेलं होतं. फोटो बघितला आणि मी टोमणा मारला तर ती 7 मजली हसत गेरड म्हणाली, अगं तिथे सक्ती नव्हती ना डोकं झाकायची म्हणूनच झाकलं. आणि काय ग, तुझी ती विद्या सतत फणफणते अबायाबद्दल. तिने लग्नातला फोटो लावलाच भिंतीवर, डोकं पूर्ण झाकलेला. पण तिथे तिच्या मर्जीने गुंडाळलं होतं म्हणून मोठी खुशीत दिसत होती. हे बघ, तू इथल्या बायकांच्या सारखी वाळवंटात जातेस ना म्हणून तुला अबायाचे गुण पटतात. आम्ही इथे वातानुकूलित हॉस्पिटलमध्येच काम करणार. आमचा काय संबंध वाळवंटाशी, तिथल्या वातावरणाशी आणि प्रथांशी? आम्हाला का सक्ती? या अभयाचा वाळवंटातल्या भयाशी अगदी जीवाभावाचा संबंध आहे. या भटक्या जमाती चहूबाजूनी सर्वदूर पसरलेल्या त्या वैराण एकाकीपणात विखुरलेली एकटी दुकटी त्यांची घरं, आणि ती सुद्धा भक्कम दगडाची नाहीत तर साधे सुधे काठ्या कातड्या त्याचे तंबू, पुरुष मेंढरा मागे आणि उंटा मागे वणवण फिरणारे. एकटी दुकटी बाई लेकरांबरोबर घरी राहणार आणि तिथल्या बहुतेक बायका निसर्गतः सुंदर. अशाच एखाद्या रानदांडग्या नराधम वाटसरूची वाकडी नजर पडली तर अनर्थच व्हायचा. आणि त्यामुळे तिथल्या असुरक्षित समाजाने आपसूक पाळलेलं अबाया हे पथ्य आहे. शिवाय
इथलं वातावरण सुद्धा रणदांडगच. रणरणीत भाजणारं ऊन असतं. हिवाळ्यामध्ये जमिनीवर बर्फाची लादी जमावी अशी थंडी पडते. त्यातून भर म्हणून नाकातोंडात वाळू जाऊन घुसमटायला व्हावं. डोळ्यात वाळू जाऊन काही दिसूच नाहीये अशी वादळं सूट होत असतात. आणि त्यामुळे इथले पुरुष सुद्धा अंगभर तोब नावाचा पातळ पायघोळ अंगरखा घालतात आणि घोत्रा नावाच्या लांब रुंद रुमालाने डोकं, मान आणि गरज पडली तर चेहरा सुद्धा झाकून घेतात. या देशामध्ये तेलाचा शोध सुरू झाला तेव्हा सुरुवातीला मूठभर भूगर्भशास्त्रज्ञ अमेरिकेहून तिथे गेले. ते तेल शोधाच्या ध्यासाने झपाटलेले तरुण बेदून सारखेच वाळवंटात राहिले. कामाच्या हिरिरीने उन्हातान्हात पायपीट करीत भिरभिर फिरले. ते शर्ट पॅन्ट बूट घालूनच फिरले. पण वणवण उन्हात फिरताना त्यांनी आपसुकच डोकं, मान, चेहरा झाकणारा घोत्रा स्वीकारला, लपेटून घेतला. त्यांच्या पाश्चात्य वेशाचं अरबीकरण किंवा अबायाकरण झालं. एकूण काय, अंगभर कपडे इथे गरजेचे आहेत. तिथले पुरुष सुद्धा पूर्णाच्छादित अवगुंठीत असतात. मग अबाया वेगळा काय राहिला? तिथल्या थंडी वाऱ्यात, उन्हात, वादळात अबाया बायकांसाठी चालता फिरता तंबू बनतो, निवारा देतो. रणरणत्या उन्हात अबायाच्या आत थोडा जरी घाम आला तरी अंगालगतचा तंबू अगदी वातानुकूलित होतो. गोशाची पद्धत निव्वळ सोयीची म्हणून फार पूर्वीपासून रूढ झाली असावी. मध्य पूर्वेत उगम पावलेल्या साऱ्या धर्माच्या मूळ साहित्यात बुरख्याचा उल्लेख आहे आणि त्याचा जुलमासाठी केला गेलेला वापर अगदी पुरातन काळापासूनच चालत आलेला आहे. इसवी सन पूर्व 1300 वर्षांच्या काळी मेसोपोटेमियात बुरख्याचा संबंध घराण्याच्या मातब्बरीशी होता. फक्त थोरा मोठ्यांच्या लेकीसुनांनाच बुरखा घालण्याचा अधिकार होता. हलक्या कुळातल्या बायकांनी आपलं डोकं तोंड झाकलं तर जुलमी राजवटीत त्यांना भयानक शिक्षा दिली जाईल. पण काही उल्लेखांवरून असंही दिसतं की हा पडदा ही बायकांवरची सक्ती नसून पुरुषांची जबाबदारी होती. हजरत मोहम्मद पैगंबरांच्या घरातल्या बायकांशी बोलताना त्या पडद्याआड असल्या तरच आदराने संवाद साधावा असा परपुरुषांचा दंडक होता. इथून पुढे गोशा धर्माशी निगडीत झाला. आवरा म्हणजे आवरणाने आच्छादित ठेवण्याचे शरीराचे भाग स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी निश्चित केले गेले. हे आवरण जाड आणि ढगळ असावं आणि त्यायोगे बांध्याचा घाट, गोलाई अशी नैसर्गिक आभूषणं पूर्णपणे दडवली जावी अशी मर्यादा घातली गेली. डोकं न झाकणाऱ्यांची प्रार्थना अमान्य ठरली आणि धर्माचं बोट धरून गोशाचा नियम जगभर पसरला. चेहरा झाकायची सक्ती नंतर आली आणि अजूनही हाज यात्रेला गेल्यावर मक्केच्या पवित्र नगरीत शिरताना बायकांनी पूर्ण अंग शुभ्र वस्त्राने झाकावं पण चेहरा मात्र झाकू नये अशी धर्माज्ञा आहे. पहिल्या महायुद्धानंतर उस्मानी साम्राज्य म्हणजे ऑटोमन एम्पायर लयाला गेल्यानंतर कमाल पाशाने तुर्कस्तानामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. नवं शिक्षण, नवे विचार रुजवले. धोरणी पाशाने गोशा घातलेल्या बायकांना मतदानाचा हक्क नाकारला आणि त्यानंतर वेळोवेळी ठिकठिकाणच्या अंगलाळलेल्या सत्ताधीशांनी बायकांनी बुरखा घालू नये म्हणून कडक उपाय योजले. शतकानुशतकांची अंगवळणी पडलेली ही सोयीची सवय तिची एकाएकी काट टाकणं इतकं सोपं नसतं. सुशिक्षित, स्वतंत्र, नव्या विचारांच्या तेजस्विनींनी या सक्तीच्या अनावरणाविरुद्ध बंड पुकारलं. त्यांना असं अचानक 4 जणात उघड्या माथ्याने फिरणं हे प्रशस्त वाटत नव्हतं आणि इथे आमच्या गेरडाला डोकं झाकण्याची सक्ती असह्य होत होती. प्रश्न दीड दमडीच्या कापडाचा, चेहरा झाकण्या न झाकण्याचा, वरल या सोंगाचा कधीच नव्हता, नसतोच. मुद्दा लाख मोलाच्या स्वातंत्र्याचा असतो. बंड असतं ते त्या स्वातंत्र्याची पायमल्ली करणाऱ्या पुरुषी सत्तेविरुद्ध. मी एवढी अबायाप्रेमी, पण मध्ये इंग्लंडला गेले होते तेव्हा तिथल्या वसंत ऋतूत काळा रेनकोट सुद्धा झुगारून देऊन ते नवं स्वातंत्र्य मी अनिर्बंध मनसोक्त उपभोगलं. सौदी बायकांना कधी असं मनस्वी वागावं असं नाही का वाटत? आतापर्यंत तर त्यांनी दुसरं जगच पाहिलं नव्हतं आणि त्यामुळे बहुतेक त्यांना ही बंधनं जाचली नसावी. पण आता सिनेमात, टीव्हीवर, नेटवर दिसतातच की बाकीच्या जगातल्या स्वतंत्र बायका.
असं मी म्हटल्यानंतर नुकतीच अभ्यासासाठी वर्षभर भावाकडे परदेशी राहून आलेली बुद्धिमान सामिया म्हणाली, हो, पण टीव्हीवर राजकन्या आणि पऱ्या सुद्धा दिसतात. आता त्यांची आपली तुलना कधीच करायची नसते. बयेच्या नकाबावरून तृप्त डोळे मिस्किल हसत होते. ना खेद ना खंत. आणि तुझ्या भारतात तुला पोशाखाचे कसलेच निर्बंध नाहीत ना? मग साडी, सलवार कुर्ता असं काही न घालता एक दिवस बिकिनी, छे छे नको, साधा मिनी स्कर्ट घालून तुझ्या घराजवळच्या रस्त्यातून फिरून बघ. तुला छडी तर कुणीही मारणार नाही इथल्यासारखी, पण नजरा ओरबाडतीलच ना. हो, आपल्याला पोशाखाचं स्वातंत्र्य हवं, तसंच बाकी समाजाला मतांचंही स्वातंत्र्य हवं. आणि या अबायामुळेच तर मी मोकळेपणाने कॉलेजात जाऊन एवढी शिकू शकते. पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते. तो डोळ्यावरचा दयेचा काळा चष्मा काढून टाक. मग पडद्याआडचं बरंच काही स्वच्छ दिसेल तुला. सामिया बुरख्याचे तार्किक पदर उलगडत होती. पण त्या एक एक पदरा आडून डोकावत होत्या गोशाने झाकोळून गेलेल्या मस्तुरा, दौला, जैनब सारख्या मुलींच्या कातर आठवणी. सौंदर्याखेरीज काहीच नव्हतं त्यांच्यापाशी. कांचन भटांनी त्या शारदा श्रीमंत भुजंगनाथांना विकल्या आणि बापड्यांच्या आयुष्याची कळाच निघून गेली. सामियाच्या मते वेश असावा ढगळ काळा, अंतरी जोपासाव्या नाना कळा. पण अंतरी असल्या नाना कळा, तरीच साहवे बुरखा काळा. हेही तितकंच खरं नाही का? समाप्त.